आज नाही का या कुंडीमध्ये खरंच खूप सुंदर फुलं उगवली होती आणि ते पण रंगबिरंगी बघून ना खूपच भारी वाटलं. त्यानंतर नाही का इकडं मोठ्या जास्वंदाला पण बघा ना किती सुंदर फूल लागले आणि मग लगेच देवपूजा घेतली. देवाला पण खूप सारी फुलं वाहिली की खरंच खूप प्रसन्न वाटतं. त्यानंतर नाही का कपडे धुवून घेतले. आता घरची कामं तर चालूच असतात, पटापट सगळं आवरून घ्यायचं होतं. कपडे आवरले, इकडं लगेच पोछा मारून घेतला. कसं आहे ना, कामं झाली की लगेच सगळं करून घ्यावंच लागतं. पोछा झाला की मला नाही का एका कस्टमरचं ब्लाऊज पण शिवायचं होतं. म्हणलं चला कामं आवरली की आपलं रोजचंच असतं, कोणाचे ब्लाऊज तरी असतात, कोणाच्या साड्या तरी असतात, त्या तर करूनच घ्यावं लागतात नाही का. मग इकडे मी घेतले ब्लाऊज शिवायला. म्हणलं चला आज नाही का हे ब्लाऊज कंप्लीट करून घ्यायचं. त्यानंतर मला लागली होती भूक, कारण कालचा होता सोमवार, आज होता मंगळवार, आज पण माझा उपवास होता. म्हणलं चला आज नाही का मस्तपैकी काकडीचा शाबू करायचा. इकडं नाही का मी 2 काकड्या घेतल्या आणि किसून घेतलं, त्याच्यामधलं नाही का असं पाणी पिळून घेतलं आणि कढईमध्ये मस्त असा टाकून दिला. टाकला की नाही त्याच्यामध्ये मस्त असं हलवून घ्यायचं आणि आपल्या काकडीला नाही का असं वाफू द्यायचं. वाफल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी चिरलेली मिरची ती पण टाकून घ्यायची आणि ती पण नाही का व्यवस्थित अशी तळू द्यायची. तळल्यानंतर नाही का इकडे आपला शाबू त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये नाही का चवीनुसार शेंगदाणे आणि आपलं शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलेलं ते पण टाकले ना, शाबूला खूप छान चव येते. आता सगळे तर आलूचा शाबू करतात, पण कधी नाही का असा पण शाबू करून बघा. इकडे बघा मस्त असा शाबू झाला आणि दह्यासोबत खरंच मला खूप आवडतो. इकडे देवाला दाखवून घेतला. म्हणलं चला आता फराळ करून घेऊया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.